नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज आपण उपवासाचे अगदी खमंग आणि चविष्ट असे लाडू कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत. खूप छान होता, अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळतील, अगदी पेढ्याप्रमाणे बनवून तयार होतात. सोपे आहे बनवायला, साहित्यसुद्धा फारसं लागत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला सोमवार शनिवार उपवास असतो, तर त्याकरितासुद्धा मस्त रेसिपी आहे. चला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे 1 कप किंवा 1 वाटी जेवढे आपल्याला लाडू बनवायचे त्यानुसार साबुदाणा घ्यायचा. ओल्या कापडाने तो छान पुसून घेतलाय मी अगोदर, म्हणजे काही धूळ, कचरा असेल तर तो साफ होईल. एक साधारण मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटासाठी सतत हलवत हा साबुदाणा मी भाजून घेते. आता इथे भाजत होत आलाय. तुम्ही इथे बघू शकाल जसे तीळ तडतडतात किंवा शेंगदाणे भाजल्यानंतर तडतडतात, तसा देखील साबुदाणासुद्धा तडतडू लागतो, उडू लागतो. तर इथे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येत असेल साबुदाणासुद्धा उडतोय किंवा तडतडतोय, त्याचासुद्धा चटचट आवाज येतो. अशा स्टेजला 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायचा किंवा एकदा साबुदाणा थोडासा खाऊन बघायचा. छान कुरकुरीत लागला पाहिजे इतका छान खमंग भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजून झालाय. आता इथे अर्धा कप सुकं खोबरं मी हलकंसं भाजून घेते, जास्त लालसर केलेलं नाहीये. तर सुकं खोबरंसुद्धा आता इथे भाजून झालंय. तेल वगैरे काहीच टाकलेलं नाहीये, तसंच भाजून घेतलंय. आता हे सुकं खोबरं ह्या साबुदाण्याबरोबर हलकंसं थंड करून घ्यायचंय. व्यवस्थित चांगलं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान याचं पीठ करणार आहोत. अगदी बारीक दळून घ्यायचं आहे, जितकं शक्य होईल तितकं. याचबरोबर मी 4 ते 5 वेलच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. आता छान मस्त हे बारीक दळून घेते. तर इथे बघा हे अशा पद्धतीचं वाटण तयार झालंय. अगदी मस्त पीठ तयार होतं साबुदाण्याचं. जितकं छान तुम्ही साबुदाणा भाजून घ्याल ना, तितकेच छान खमंग अगदी हे लाडू बनवून तयार होतात. बिलकुल कच्चे लागत नाही किंवा खाताना लक्षात सुद्धा येत नाही की साबुदाण्यापासून आपण हे बनवलेत. आता इथे आपण लाडूचं जे मिश्रण आहे ना, ते तयार करून घेऊयात. त्याकरता पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलंय. यावर आता जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलंय ना, ज्यामध्ये आपण सुकं खोबरं आणि वेलची घातली आहे, ते मिश्रण यामध्ये टाकून छान खमंग आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे. एक साधारण 3 ते 4 मिनिटासाठी. अगदी तूप सुटेपर्यंत वगैरे असं भाजण्याची काहीच गरज नाही आहे. अगोदर साबुदाणा आपण छान भाजून घेतलाय, त्यामुळे हे पीठ काय कच्चं नाही आहे. आता इथे ते भाजत आहे, तोपर्यंत आपण अर्धा कप साखर घेऊन याची पिठी साखर तयार करून घेऊयात. जी साखर असते तीच इथे मी दळून घेतली आणि ही पिठी साखर आपली तयार झाली आहे. शक्यतो असं जर काही पिठं वगैरे आपल्याला भाजायचं असेल ना, तर हा असा स्पॅच्युला असला ना, त्याने खूप छान एकसारखं पीठ भाजता येतं. सांगितल्याप्रमाणे 3-4 मिनिटासाठी हलकासा लालसर रंग येईपर्यंत हे पीठ मी भाजून घेतलंय. त्यानंतर यामध्ये साखर घातलेली आहे. जेवढी साखर मी दाखवली होती तेवढीही साखर यामध्ये मी टाकलेली आहे आणि छान प्रमाणात गोड होतं. जर जास्त गोड आवडत असेल तर आणखी पिठी साखर यामध्ये टाकू शकता. आता 1-2 मिनिटासाठी गॅसवर गरम करून घेतलं. गॅस इथे बंद केला. हाताला सोसेल इतपत हे मिश्रण थंड झालं किंवा गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत, पण अगदी गरम असताना आपल्याला चटका बसतो हाताला. त्यामुळे हाताला सोसेल इतपत हे कोमट झालं की याचे असे लाडू वळून घेते मी. छान जसे आकार आवडत असेल ना, तसं तुम्ही छोटा-मोठा लाडू वळून घेऊ शकता. वरतून मस्त गार्निशिंग म्हणून मी इथे बदामाचे काप लावलेले आहेत. यामध्ये जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता मिश्रणामध्ये. खूप छान हे लाडू बनवून तयार होतात. कोणालाही खाताना लक्षात येणार नाही की एवढे भारी हे उपवासाचे लाडू घरच्या घरी बनवून तयार झालेत आणि विशेष म्हणजे हे साबुदाण्याचे आहेत. नक्की रेसिपी करून बघा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.